कसं? पालकमंत्री पद ही राजकीय पद असतात. त्यामुळे या राजकीय व्यवस्थेमध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांना काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या 6-7 महिन्यामध्ये केल्या जातात, याच्यामध्ये एक पद्धत अशी आहे की त्या जिल्हाधिकारी हा नवीन व्यक्ती एखाद्या जिल्ह्यात जातो, त्या जिल्ह्यातली परिस्थिती, तिथली लोक, तिथल्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय पावलं उचलावी त्याला काही काळ अभ्यास करावा लागतो. पण हे जे 6-7 महिन्यामध्ये सातत्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या होणंच म्हणजे त्या जिल्ह्याचं सामाजिक, आर्थिक आणि विकासाची जी पावलं उचलायला त्या जिल्हाधिकाऱ्याला वेळ लागतं, त्यातच त्याला ब्रेक लावण्याचं काम होते. आणि भंडारा जिल्ह्याला विकासापासून दूर ठेवण्याचा राज्यातल्या फडणवीस सरकारने निर्णय घेतला आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. एकीकडे राज्याच्या सरकारच्या तिजोरीत विकासासाठी पैसे नाही, एकीकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही, त्यांची कर्जमाफी करायला पैसे नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे बंद करावे लागतील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला. उपकार नाही करत आहे. तुम्ही जे काय आश्वासन जनतेला दिलेत निवडणुकीच्या पहिले, त्याप्रमाणे तुम्ही ते आश्वासन पूर्ण केले पाहिजे, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण या पद्धतीचं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांच्या TADAमध्ये राज्याच्या तिजोरीला लुटवण्याचं काम हे जे सरकार करते आहे त्याला आमचा विरोध आहे. आणि त्याच्यामुळे हे 6-7 महिन्यात या बदल्यांचं जे मोहीम सरकार करते हे त्यांनी थांबवली पाहिजे आणि त्या जिल्हाधिकाऱ्याला मिनिमम 3 वर्ष तरी त्या जिल्ह्यामध्ये काम करायला संधी दिली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. फडणवीसांनी ज्या पद्धतीनं मराठ्यांना आरक्षण देण्याचं जे कबूल केलं होतं ते अजून त्यांनी पूर्ण केलेलं नाही. तिसऱ्यांदा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मराठ्यांना त्यांनी फसवलेलं आहे, गरीब मराठ्यांना त्यांनी फसवलेलं आहे. जरांगे पाटलांचा आरोप OBC बद्दलही निर्माण केला जातो. जरांगे पाटील सांगतात की OBCला न्याय दिला जातो, मराठ्यांना दिला जात नाही. जरांगे पाटलांना या निमित्तानं मी सांगेन की OBCच्या मुलामुलींसाठी शिक्षणाच्या ज्या काही दालनं उघडली गेली दुशासन लेवलवर, त्याच्यामध्ये बाल्टी असेल, ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये OBCच्या मुलामुलींसाठी सुद्धा शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने योजना आपण दिलेल्या आहेत. पण त्यांच्या अजूनही मुलामुलींना यांनी योजनेचा फायदा दिलेला नाही. पोरांचं शिक्षण थांबलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे OBCचाही तोच हाल जो मराठा समाजाचा आहे तोच हाल या सरकारने, फडणवीसच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेला आहे. मोठ्या प्रमाणात OBC समाजाची लोक ही शेतकरीही आहे. एकीकडे कर्जमाफीची घोषणा केली आणि एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सांगतात की लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद करू. तुम्ही उपकार नाही करत आहे. लाडक्या बहिणीला आश्वासन दिलं तर लाडक्या बहिणीला पैसे तुम्ही द्या. तुम्ही तर 1500च्या जागी 500 रुपये देत आहात आणि लाखो बहिणींचे पैसे तुम्ही बंद केलेले आहेत सरसकट योजना चालू करून. का बंद केले सरसकट योजना असताना सुद्धा, हाही पण प्रश्न आम्ही त्यांना विधानसभेत विचारणार. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं तुम्ही आश्वासन दिलं तर ते का पूर्ण करत नाही? शेतकऱ्यांच्या पिकाचं जे तुम्ही धान्य त्यांचं पीक घेता त्याचे पैसे तुम्ही वर्ष देत नाही. काय शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ठेवलेलं आहे? त्यामुळे जे काही गैरसमज OBC वर्सेस मराठा पसरवण्यात येत आहे ते पसरला गेला नाही पाहिजे. आखरी मराठा असेल, OBC असेल, या सगळे शेतकरी वर्गातली लोक आहेत आणि त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. पण राज्यातलं हे सरकार जे आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेची फसगत करतात, फसवतात या जनतेला, हे त्यांनी थांबवलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि माननीय कोर्टाने जे काही निर्णय दिलेला असेल, कुठल्या आधारावर दिलेला असेल, काय असेल ते मी ऑर्डर वाचलेली नाही म्हणून त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायचं काय कारण नाही.